मला सांगते एवढ्या मूर्त्या घडवतोस, दरवर्षी घडवतोस, काही साक्षात्कार तुला झालेत का देवाचं? असं कधी वाटलं का तुला? असा तर अनुभव खूप आहे माझ्या गेल्या 16 वर्षामध्ये इतके अनुभव आहेत ना गणपती बाप्पाचे की तुम्ही बोला तेवढे कमी आहेत. सांगितलं तर कमी पडेल दिवस. म्हणजे अंगावर काटा येईल. म्हणजे आपण जे बोलतो किंवा आपण जे विचार करतो त्या क्षणामध्ये त्या गोष्टी होतात की अशा गोष्टी घडल्या पाहिजे त्या घडलेत. आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये अडचणी आलेत त्या अडचणी कशा पार पडतील त्या विघ्नहर्त्याकडे आपण सांगून ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेत. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात की गणपती बाप्पासोबत बोललोय मी. म्हणजे असं लोकांना खोटं वाटेल पण बऱ्याच वेळा असं आलं की स्वप्नामध्ये बऱ्याच वेळा गणपती आलेत. म्हणजे येतात आजही येतात. आम्ही बोलतो किंवा मी असं प्रत्यक्ष कुठलाही गणपती बनवताना त्याला निवेदन करतो की जी मी मूर्ती बनवतोय ती साक्षातपणे चांगली व्हावी. लोकांना आवडेल ना आवडेल हे मला माहित नाहीये पण मला ती सॅटिस्फॅक्शन झाली पाहिजे की मला आवडली आहे. बरोबर. हे मी प्रयत्न करतो की ती मला आवडली पाहिजे आणि त्या गणपतीत किती जीव टाकता येईल. आणि माझ्यासोबत जे सहकारी आहेत सगळे हे पण सगळेजण त्यामध्ये जीव टाकतात म्हणून ती मूर्ती रंगरूपाला येते. आणि साक्षात तर नेहमी चालूच असतो की गणपती बाप्पा काय ना काय एक चमत्कार दाखवत असतो. तो एक वेगळा अनुभव आहे मला आयुष्यात. माझ्या बरेच किस्से आहेत असे की पिक्चर प्रमाणे आपण बोलतो ना की पिक्चर मध्ये असं झालं की असं होतं. तर हे पिक्चर प्रमाणे चमत्कार झालेले आहेत पण लोकांना सांगितले खोटे पडतील म्हणून मी त्या गोष्टी सांगत नाहीये. पण माझ्या आयुष्यात बाप्पाने खूप चमत्कार केलाय आणि आजपर्यंत चालूच आहे.